मित्रांनो, महत्त्वाचे जे काही सिलेक्शन सध्या 11,085 एवढ्या उमेदवारांचं सध्या सिलेक्शन झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा विदाऊटमध्ये एवढ्या उमेदवारांचं सध्या सिलेक्शन झालं आहे. पण जो काही महत्त्वाचं जे आपले सर्टिफाय झालेले जे फॉर्म होते जवळपास 1,36,000 पर्यंत या ठिकाणी बघा सर्वांनी प्रेफरन्स दिलेले होते. एवढे उमेदवारांपैकी सध्या 11,085 एवढ्या उमेदवारांचं सध्या जे काही सिलेक्शन किंवा नियुक्ती जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकामध्ये झालेली आहे. तसेच बघा जे उर्वरित जवळपास म्हणजे 1,10,000 प्लस उमेदवार सध्या अजूनही या ठिकाणी बघा शिल्लक आहे. मग त्या उमेदवारांचा सध्या एक प्रश्न आहे की जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ नेमका कितीपर्यंत सध्या लागलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ठिकाणी बघा संपूर्ण जे काही 34 जिल्हा परिषदांच्या जाहिराती आल्या होत्या तर त्यांच्या बघा प्रत्येक ज्या काही कॅटेगरी आहे त्यांच्या सर्वसाधारण ज्या पोस्ट होत्या तर त्याच्यामध्ये ज्या कट ऑफ सध्या आलेला आहे तर त्याचं एक सविस्तर या ठिकाणी बघा एक आढावा या ठिकाणी घेऊया, जेणेकरून त्या कट ऑफच्या नंतरचे जे काही त्यांचे मार्क आहे तर त्यांचं पुढील जे काही सेकंड फेज आहे मग त्याच्यामध्ये जो विथ इंटरव्ह्यू आणि जे काही कन्व्हर्टेड राऊंड असेल तर त्याच्यामध्ये त्यांचा विचार हा होऊ शकतो. तर जेणेकरून तुम्हाला देखील एक अंदाज येईल की जे काही जिल्हा परिषद किंवा ज्या जिल्ह्यामध्ये सध्या तुम्ही प्रेफरन्स दिला होता तर त्या जिल्ह्यामध्ये सध्या कट ऑफ आपल्या कॅटेगरीचा किती आला आहे. तर एकंदरीत ह्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो. तर ह्या ठिकाणी बघा पहिली जी काही जिल्हा परिषद आहे तर त्याच्यामध्ये नंदुरबारची जिल्हा परिषद प्रायमरी आहे, मीडियम मराठी आहे. तर ह्याच्यात बघा जे काही SC कॅटेगरीचा 111चा कट ऑफ आलेला आहे. त्यानंतर वुमन संदर्भात आहे म्हणजे जी काही महिला रिझर्वेशनचं SCचं 110 हा कट ऑफ आलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा आपण जे काही सर्वसाधारण कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरी बघणार आहे समांतर आरक्षणाचं या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. तर ह्याच्यात बघा जे काही सर्वसाधारण VJAचं 124 आलं आहे आणि महिलाचं या ठिकाणी बघा NTCचं 120 आलेलं आहे. VJAचं 124, NTCचं 120. त्यानंतर पुढचं या ठिकाणी बघा महत्त्वाचं या ठिकाणी कट ऑफ आहे तर तो आहे जिल्हा परिषद धुळेचं. आता या ठिकाणी धुळे जिल्हा परिषदचा कट ऑफ काय आलेला आहे. SCचं या ठिकाणी सर्वसाधारण 117, त्यानंतर महिलाचं 104, त्यानंतर बघा EWSचं सर्वसाधारण 122 आणि EWS महिलाचं 120. त्यानंतर पुढचं बघा कॅटेगरी या ठिकाणी देण्यात आली आहे महत्त्वाचं जिल्हा परिषद जळगावचं. तर या ठिकाणी जिल्हा परिषद जळगावचा जो कट ऑफ आहे तर ओपनचा या ठिकाणी बघा 135वर क्लोज झालेला आहे आणि ओपन महिला 126वर क्लोज झालेला आहे. त्यानंतर बघा दुसरं आहे SCचं सर्वसाधारण जो कट ऑफ आलेला आहे तो 112 आहे आणि महिला SC 109वरती सध्या कट ऑफ हा या ठिकाणी आलेला आहे जिल्हा परिषद जळगावचं. तसंच बघा ST उमेदवारांचं जिल्हा परिषद जळगावमध्ये STचं सर्वसाधारण जो कट ऑफ आला आहे तो 106 मार्कापर्यंत आला आहे. त्यानंतर महिलांसाठी 100 मार्कापर्यंत या ठिकाणी कट ऑफ आलेला आहे. त्यानंतर OBCसाठी या ठिकाणी बघा 144चा कट ऑफ आहे OBCच्या सर्वसाधारण आणि महिलाचा सर्वसाधारण या ठिकाणी 138 मार्काचा सध्या कट ऑफ हा आलेला आहे. तसंच बघा पुढची जी कॅटेगरी आहे ती NTB. तर NTBसाठी जळगाव जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी 129चा कट ऑफ आहे, महिलांसाठी 125चा कट ऑफ आहे. NTCसाठी 127चा कट ऑफ आलेला आहे. त्यानंतर वुमनचं बघा NTCचं या ठिकाणी 119चा कट ऑफ हा आलेला आहे. त्यानंतर पुढचं जिल्हा परिषद जी काही जळगावची आहे NTDचं या ठिकाणी 125चं आहे आणि वुमनचं 127चा कट ऑफ आलेला आहे. त्यानंतर बघा EWSचं सर्वसाधारण 123चा कट ऑफ आहे. त्यानंतर EWSचं महिलाचं 116चा कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे जिल्हा परिषद जळगावचं. त्यानंतर बघा महत्त्वाचं पुढचं जिल्हा परिषद आहे बुलढाणा जिल्हा परिषद. तर बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये ओपनचा जो कट ऑफ आलेला आहे 130 आहे आणि ओपन वुमनचा आहे ते 122 या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर बघा पुढचं SC कास्टचा या ठिकाणी जो कट ऑफ आलेला आहे तो आहे 125 आहे आणि SC महिलाचा 119 या ठिकाणी कट ऑफ हा आलेला आहे. तसंच बघा ST संदर्भात STचा जो काही कट ऑफ आलेला आहे तो आहे या ठिकाणी 120 मार्क आणि महत्त्वाचा या ठिकाणी बघा पुढची जी कॅटेगरी आहे ती EWSचा कट ऑफ आहे 124 मार्क. त्यानंतर STचा महिलाचा या ठिकाणी 120 मार्क आलेला आहे बुलढाणा जिल्हा परिषद संदर्भात. तसंच बघा पुढचं या ठिकाणी जी काही कॅटेगरी आहे तर ती आहे समजा या ठिकाणी एवढ्याच कॅटेगरीचं होतं. त्यानंतर अकोला जिल्हा परिषद संदर्भात बघूया. तर जिल्हा परिषद अकोलाचं या ठिकाणी ओपनचं कट ऑफ जो आहे तो 142 आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचं या ठिकाणी EWSचं होतं त्याचं कट ऑफ आहे 122 आलेला आहे. त्यानंतर EWSच्या महिलांचा कट ऑफ आहे 115 या ठिकाणी अकोला जिल्हा परिषदचं. त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आहे अकोला संदर्भात झालं. त्यानंतर बघा वाशिम जिल्हा परिषदचा कट ऑफ बघूया आपण. वाशिम जिल्हा परिषदचा कट ऑफ आलेला आहे सेकंडरीचा या ठिकाणी मराठी मीडियमचा आहे तर तो आहे या ठिकाणी 172 सर्वात जास्त या ठिकाणी लागलेला आहे ओपनचा आणि ओपन वुमनचा कट ऑफ आहे तो 171. त्यानंतर बघा OBCचा या ठिकाणी कट ऑफ आलेला आहे OBCचा 162 आणि OBC वुमन 168. त्यानंतर या ठिकाणी NTBचा कट ऑफ आहे NTBची वेकन्सी होती 123 कट ऑफ आला आहे आणि महिला संदर्भात जो कट ऑफ आहे NTC सर्वसाधारण 140मध्ये या ठिकाणी कट ऑफ हा सध्या वाशिम जिल्हा परिषदचा आलेला आहे. त्यानंतर बघा EWSचा कट ऑफ जर बघितला या ठिकाणी
तर EWSमध्ये महत्त्वाचं या ठिकाणी वेकेन्सी नव्हती, तर या ठिकाणी बघा कट ऑफ नाही आहे. त्यानंतर पुढची जिल्हा परिषद बघूया आपण. तर ह्या ठिकाणी बघा वर्धा जिल्हा परिषदचा कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. तर वर्धा जिल्हा परिषदमध्ये जो कट ऑफ आलेला आहे तो आहे ओपनचा या ठिकाणी ओपन जनरल 121 आणि ओपन वुमनचा या ठिकाणी 114. त्यानंतर पुढचं कॅटेगरी बघा SC कॅटेगरीचा या ठिकाणी वर्ध्यामध्ये जो SCचं कट ऑफ आलेला आहे जनरल, तर तो आहे 0 आहे, म्हणजे या ठिकाणी वेकेन्सी नव्हती. तर SCच्या या ठिकाणी वुमनचं होतं तर 137 सध्या एकच वेकेन्सी होती, 137 मार्काचं कट ऑफ सध्या आलेला आहे. त्यानंतर बघा ST कॅटेगरीचा जनरलचा या ठिकाणी 112वरती कट ऑफ झाला आहे आणि वुमनचं 114वरती. तर हे होतं महत्त्वाचं या ठिकाणी वर्धा जिल्हा परिषदचं. त्यानंतर पुढची कॅटेगरी या ठिकाणी देण्यात आली आहे. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता की जे काही EWS कॅटेगरीचं बघूया आपण. EWSचं 119ला क्लोज झाली आहे. EWS वुमन 113. त्यानंतर बघा पुढचं जे काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ आहे नागपूर जिल्हा परिषदचं. तर या नागपूर जिल्हा परिषदमध्ये जो कट ऑफ आलेला आहे ओपन जनरलचं 118 मार्क, ओपन वुमनचं 114 मार्क. त्यानंतर बघा SCचा कट ऑफ जो आहे SC ओपन SC जनरलचं या ठिकाणी 143 आणि वुमनचं 148 एवढा या ठिकाणी कट ऑफ हा आलेला आहे. तर महत्त्वाची जिल्हा परिषद होती ती म्हणजे नागपूर जिल्हा परिषद. त्यानंतर पुढचं बघा STचं या ठिकाणी कट ऑफ जो देण्यात आला आहे ST जनरलचं 19 पदं होती, 105चा या ठिकाणी कट ऑफ आलेला आहे आणि वुमनचं 94 मार्कापर्यंत या ठिकाणी कट ऑफ हा आलेला आहे. त्यानंतर बघा पुढचं आहे NTC. तर NTCच्या या ठिकाणी पोस्ट होत्या त्या संदर्भात 126 मार्काचा कट ऑफ आहे. NTC वुमन 120 मार्काचा कट ऑफ हा या ठिकाणी आलेला आहे. जवळपास तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये प्रेफरन्स दिला होता तर त्याच्या तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ एवढ्यापर्यंत सध्या आलेला लक्षात येतो आहे. तर NTDचा कट ऑफ जो आहे तर या ठिकाणी 120 आलेला आहे. वुमनचं आहे ते 113 कट ऑफ आलेला आहे. त्यानंतर बघा NT ह्या ठिकाणी झालं, NTDचं झालं. त्यानंतर पुढचं महत्त्वाची जी काही कॅटेगरी आहे तर ती आहे ह्या ठिकाणी EWSमध्ये. आता EWSचं ह्या ठिकाणी 117चा कट ऑफ आलेला आहे. पोस्ट होत्या 15 पोस्ट होत्या. जवळपास वुमनचा कट ऑफ 112 या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येत आहे. तसंच बघा पुढची जी काही जिल्हा परिषद आहे ती आहे भंडारा जिल्हा परिषद. प्रायमरी या ठिकाणी बघा प्रायमरी आहे मराठी मीडियमचा. तर ह्याच्यात ओपनच्या 58 ज्या पोस्ट होत्या तर त्याच्या बघा 116 कट ऑफ आला आहे. वुमनचा 111 कट ऑफ हा या ठिकाणी आलेला आहे जिल्हा परिषद भंडारा. त्याच्यानंतर बघा SCचा कट ऑफ जर ह्या ठिकाणी बघितला तर या ठिकाणी पोस्ट नव्हती. त्यानंतर बघा दुसरं जो कट ऑफ आहे तर तो आहे STचा. तर STचं ह्या ठिकाणी जवळपास जो काही कट ऑफ आहे तर तो आहे 81 आणि ST वुमन या ठिकाणी 75चा कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे. तसंच बघा पुढचं जे कट ऑफ आहे तर तो आहे OBCचा. तर OBC संदर्भात या ठिकाणी 139 कट ऑफ, महिलांसाठी 132. त्यानंतर पुढं आहे VJAचं कट ऑफ आहे तो 116 आहे आणि वुमनचा या ठिकाणी 95 कट ऑफ देण्यात आला आहे VJAचा. त्यानंतर बघा SBCचं या ठिकाणी पद नव्हतं. त्यानंतर पुढचं जे काही जिल्हा परिषद आहे त्याचं बघूया. ह्याच्यात बघा अजून ह्या प्रायमरीचं अजून बाकीचं आहे. ह्याच्यात बघा NTCचं कट ऑफ आहे 119, वुमनचा आहे 115. त्यानंतर NTD संदर्भात 116 मार्काचा कट ऑफ आहे भंडारा जिल्हा परिषदमध्ये. आणि पुढचं अजून EWSच्या या ठिकाणी बघा 10 वेकन्सी होत्या, 115 मार्कावर सध्या क्लोज झालेली आहे. त्यानंतर वुमनचं 115 मार्कावरती EWSचं जी काही कट ऑफ आहे ती क्लोज झालेली आहे. त्यानंतर पुढची जो कट ऑफ आहे तो सेकंडरी संदर्भात बघूया. तर सेकंडरीचं या ठिकाणी महत्त्वाचं जे काही जिल्हा परिषद भंडारा आहे तर भंडाऱ्याचं सेकंडरीचं ओपनचं 137, महिलाचं 138, SCचं देखील तसं आहे बघा 135, नंतर वुमनचं 139. त्यानंतर STचं या ठिकाणी कट ऑफ आलेला आहे, 2च वेकन्सी होत्या. तर त्याच्यामध्ये बघा महिलासाठी 121 आणि जनरल जो होता तो 118 कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे. तसंच OBC वुमन 138 आला आहे. त्यानंतर बघा जे काही VJAचा कट ऑफ या ठिकाणी बघू शकतात 135 या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर NTCचा कट ऑफ जो आहे जनरलचा तो 120 आहे. त्यानंतर NTDचा कट ऑफ जो आहे तो 120 आहे. त्यानंतर EWSचा कट ऑफ बघा 117 सध्या वुमनचा आला आहे आणि जनरलचा आहे तो 120 आलेला आहे. त्यानंतर पुढचं जे काही कट ऑफ आहे तर तो बघूया आपण गोंदिया संदर्भात. गोंदियाचं देखील या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांना प्रेफरन्स आला होता. तर त्याच्यामध्ये गोंदियाचं जे काही ओपनच्या वेकन्सी आहे तर त्याच्यामध्ये बघा ओपनच्या जवळपास 116चा कट ऑफ आला आहे आणि वुमनचा 112चा कट ऑफ आला आहे. त्यानंतर SC संदर्भात बघा SCचा या ठिकाणी पोस्ट होत्या 10 पोस्ट होत्या. तर त्याच्यात बघा 123चा कट ऑफ आला आहे आणि वुमनचा 119चा कट ऑफ आला आहे. त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी पुढे पोस्ट होतं STचं या ठिकाणी होतं त्याचं 117 झालं आहे, वुमनचं 105 आलं आहे. त्यानंतर NTC 11 पोस्ट होत्या, 116 कट ऑफ आला आहे.
त्यानंतर पुढचं NTC वुमनचं 113 आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी गोंदियाचा सध्या कट ऑफ हा आलेला आहे. तसंच बघा गोंदियाचं पुढचं आहे NTDचं 115 आहे, 6 पोस्ट होत्या. त्यानंतर वुमनचं 111 आहे. त्यानंतर बघा पुढचा जो कट ऑफ आहे तो आहे जवळपास या ठिकाणी EWSचा या ठिकाणी 114 आला आहे. त्यानंतर 112 हा वुमनचा आहे गोंदिया संदर्भात. तसंच बघा पुढची जी काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ आपण बघूया. पुढचा जो काही जिल्हा आहे तर तो जिल्हा गोंदिया झाला. त्यानंतर या ठिकाणी बघा पुढचा आहे गडचिरोली. तर ज्यांचं गडचिरोलीमध्ये सध्या या ठिकाणी बघा प्रेफरन्स आले होते तर त्यांचं कट ऑफ आहे ओपनचा 157, त्यानंतर वुमनचं आहे 150. त्यानंतर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं SC संदर्भात SCचा या ठिकाणी जनरल कट ऑफ आहे तो आहे 159 मार्क आणि SCचं वुमनचं आहे 125 मार्क. त्यानंतर ह्या ठिकाणी हे NTBचा कट ऑफ आहे 125, त्या NTDचा कट ऑफ आहे 122. त्यानंतर EWSचा 119 अशा या ठिकाणी पोस्ट होत्या. त्यानंतर बघा पुढचं आहे महत्त्वाचं चंद्रपूर जिल्हा परिषद संदर्भात कट ऑफ. तर ह्याच्यामध्ये बघा चंद्रपूरमध्ये ओपनचा 22 पोस्ट होत्या, 125 आला आहे, महिलांचा 115 आला आहे. त्यानंतर पुढचं जे कॅटेगरी आहे चंद्रपूरमध्ये SCचं बघा 123 आला आहे, वुमनचं 115. त्यानंतर पुढचं OBCचं या ठिकाणी जे काही 42 पदं होती तर त्याच्या OBCचं सर्वसाधारण बघा 122 आणि महिला 118. तसंच पुढची कॅटेगरी आहे NTC महिला या ठिकाणी बघा 116 आणि जे काही जनरल आहे ते 117. त्यानंतर पुढचं आहे NTDचं या ठिकाणी बघा महत्त्वाचं 116 आणि 111 जनरल आणि महिला, बरोबर. त्यानंतर EWSचं 120. त्यानंतर पुढचा कट ऑफ बघूया आपण. तर पुढचा कट ऑफ आहे जो जिल्हा आहे तो यवतमाळ जिल्हा. तर ह्याच्यामध्ये देखील महत्त्वाच्या खूप साऱ्या पोस्ट होत्या यवतमाळ जिल्हा परिषदमध्ये. तर यवतमाळ जिल्हा परिषदचा कट ऑफ बघूया आपण. ओपनचा या ठिकाणी 108 पद होती तर त्याच्यामध्ये जवळपास 124 या ठिकाणी कट ऑफ आलेला आहे. वुमनचा बघा 116 आला आहे. त्यानंतर महत्त्वाचं जी काही वेकन्सी होती परत ह्याच्यात जवळपास EWSचा या ठिकाणी बघा EWSची 122 कट ऑफ आहे. त्यानंतर वुमनचा 115 कट ऑफ आहे. त्यानंतर पुढचं आहे जिल्हा परिषद. पुढची बघूया आपण नांदेड जिल्हा परिषद. तर नांदेड जिल्हा परिषदमध्ये देखील बघा ओपनचा कट ऑफ आहे 142, वुमनचा आहे 137. एवढा या ठिकाणी बघा नांदेड संदर्भात कट ऑफ हा या ठिकाणी आलेला आहे. तसंच STचं जर बघितलं 5 पोस्ट होत्या तर या ठिकाणी बघा STचं कट ऑफ आहे वुमनचा 98 आणि जनरल 116. त्यानंतर OBC जनरल 118, वुमन 113. त्यानंतर पुढं आहे या ठिकाणी EWSचं बघूया. EWS सर्वसाधारण 128, ओपनचे 121. त्यानंतर पुढची जिल्हा परिषद बघूया आपण हिंगोली जिल्हा परिषद. हिंगोलीमध्ये देखील बघा या ठिकाणी ओपनचा जो कट ऑफ आहे 131, वुमनचा 117. त्यानंतर SCचं या ठिकाणी बघा OBCचा कट ऑफ आहे, बरोबर. SCचा कट ऑफ 131 आणि 117 असं आलेला आहे. OBCचा 122 आणि OBC वुमन 116. त्यानंतर पुढचा कट ऑफ या ठिकाणी EWSचा 10 पोस्ट होत्या तर EWSचा या ठिकाणी बघा महिलांचं 124 आणि जे काही जनरल आहे 129 EWSचा कट ऑफ. त्यानंतर पुढचं काही आहे ते आहे जिल्हा परिषद या ठिकाणी परभणी. तर परभणीमध्ये जो कट ऑफ आलेला आहे तर तो या ठिकाणी बघा वुमनचं आहे ओपन वुमनचं 141. त्यानंतर SC संदर्भात कट ऑफ आहे सर्वसाधारण 116, महिला 111. त्यानंतर पुढचा STचा कट ऑफ आहे. STची या ठिकाणी 3 पोस्ट होत्या, 73 मार्क महिला आणि जे काही सर्वसाधारण आहे ते 110 मार्क. तर अशा संदर्भात या ठिकाणी कट ऑफ हा आलेला आहे. तसंच OBCचं जर बघितलं तर 23 पोस्ट होत्या, 118 जनरल आणि वुमनसाठी 113 पोस्ट कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर पुढचं जे बघूया आपण पुढची जी काही जिल्हा परिषद आहे तर ती आहे या ठिकाणी बघा जालना जिल्हा परिषद. या ठिकाणी बघा जालना जिल्हा परिषद प्रायमरी लेवल मराठी मीडियमचा. तर ह्याच्यात जो काही ओपनचा कट ऑफ आहे तर तो आहे 137, वुमनचा आहे 131. त्यानंतर SCचं या ठिकाणी 36 होत्या पोस्ट, SCचं 118, वुमनचं 113. त्यानंतर बघा STचा या ठिकाणी जो कट ऑफ आलेला आहे तर तो आहे 99 आणि महिलांचा आहे तो 79. म्हणजे या ठिकाणी बघा STचं जे काही कट ऑफ आहे तर तो होता सर्वसाधारण 199 आणि महिलांसाठी 79. त्यानंतर OBCचा कट ऑफ आहे या ठिकाणी 125 आणि वुमनसाठी 120. तर हा जो कट ऑफ होता तो होता महत्त्वाचा जालना जिल्हा परिषदचा.
तर ह्याच्यात बघा पुढची जी काही कट ऑफ आहे तर तो आपण बघूया. तर हे जालन्याचं परत महत्त्वाचं SBCचं 128ला आलं होतं आणि या ठिकाणी EWSचे 15 जागा होत्या. EWSचे 128 आणि 123 अशा आहे. महिलाचं 123 आणि जनरलचं 128 EWS कॅटेगरीचं सध्या कट ऑफ ह्या ठिकाणी आलेला आहे जिल्हा परिषद जालन्यामध्ये. त्यानंतर पुढची जिल्हा परिषद बघूया. महत्त्वाची जिल्हा परिषद आहे. तर ह्याच्यात बघा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद. तर ही महत्त्वाची, याच्यात बऱ्याच वेकन्सी या ठिकाणी आलेल्या होत्या. तर ही जी आहे सर्वांनी प्रेफरन्स दिला होता. तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचा कट ऑफ बघूया. तर ह्याच्यात बघा या ठिकाणी SCच्या जो काही कट ऑफ आहे तो 111 आला आहे. SC वुमन 105. त्यानंतर पुढचं जे आहे STचा कट ऑफ या ठिकाणी बघा 88 आला आहे. त्यानंतर ST वुमन ह्याच्यात 45, म्हणजे या ठिकाणी 45 मार्कापर्यंत देखील कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर बघा OBCचा आहे 122 आणि OBC वुमन त्याचा आहे 118. त्यानंतर बघा जो पुढचा सर्वसाधारण कट ऑफ आहे तो SBC 136पर्यंत कट ऑफ या ठिकाणी SBCचा आला आहे आणि वुमनचं जे होतं तर ते 126. त्यानंतर या ठिकाणी बघा पुढचं जो काही कॅटेगरी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर ते आहे EWSचा. बघूया. EWSचं 128 आणि महिलाचं 123. EWS कॅटेगरीचं छत्रपती संभाजीनगरमधली जो काही कट ऑफ आहे तो एवढा या ठिकाणी आलेला आहे. तसंच बघा पुढचं जे आहे महत्त्वाचं नाशिक जिल्हा परिषदचं आपण बघूया. नाशिक जिल्हा परिषदचं प्रायमरीचं कट ऑफ जो आहे तर तो आहे या ठिकाणी SCचा 112, SC वुमन 119 एवढा कट ऑफ सध्या या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येत आहे. तसंच बघा STचं 120 मार्काचा आला आहे. ST वुमन 114 मार्काचा कट ऑफ आहे. त्यानंतर OBCचं या ठिकाणी बघा OBC जनरल 126 आणि वुमन 123. त्यानंतर पुढचा आहे कट ऑफ OBC झाला. तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं आता रायगड जिल्हा परिषद. तर रायगड जिल्हा परिषदचा कट ऑफ जो आहे ओपनचा आहे तो आहे 116. त्यानंतर महिलाचा आहे तर 115. त्यानंतर रायगडमध्ये SCचा कट ऑफ जो आलेला आहे रायगड जिल्हा परिषद 110, महिलांचा 108 कट ऑफ आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी बघा STचा कट ऑफ आहे रायगड जिल्हा परिषदचा 53. ह्या ठिकाणी बघा पोस्ट होत्या आपल्या 57 पोस्ट होत्या आणि महिलांसाठी 53. तर सर्वसाधारण जो कट ऑफ आहे तो 103 मार्क ST, महिलांसाठी 90 मार्कापर्यंत या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर VJA संदर्भात जो काही कट ऑफ आहे VJAचा तर 113 आहे आणि वुमन 109 मार्काचा रायगडमध्ये कट ऑफ आलेला आहे. त्यानंतर बघा रायगडचं परत SBC संदर्भात 120 आहे आणि महिला 120 दोघांचा सेम आहे. त्यानंतर EWSचं आहे सर्वसाधारण EWS या ठिकाणी देण्यात आला आहे 116 मार्क आणि महिलांचं आहे ते 114 मार्क एवढा कट ऑफ या ठिकाणी रायगडमध्ये सध्या आलेला आपल्याला दिसून येत आहे. तसंच बघा पुढची काही जिल्हा परिषद आहे तर ती आहे पुणे. तर पुणे जिल्हा परिषदचं सध्या या ठिकाणी कट ऑफ आलेला आहे. तर तो कट ऑफ